Hello friends, today we are going to learn next part, that means the next question of warming up for the English workshop of excuses, that means a skit. And last period we have seen some question of English workshop, question number 1, 2 and 3, and now today to start question number 4. Question number 4 आपण सुरुवात करूया. पेज नंबर 44. Question number 4. Report the following indirect speech. In a direct indirect speech, indirect speech in Marathi it is called अप्रत्यक्ष कथन. मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो? अप्रत्यक्ष कथन. दिलेले वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल नंबर 1, रितेश मे I come in madam and question mark असं आहे. किंवा हे असं लिहिलं जातं. कसं लिहिलं बघा, आहे रितेश सेड, हे दोन टिंबचे म्हणजे सेड असं. रितेश सेड कॉमा इन डबल इनव्हर्टेड कॉमा मध्ये मे I come in madam and double inverted comma अगोदर क्वेश्चन मार्क and double inverted comma complete असे त्या ठिकाणी दिलेलं असतं. रितेश इज अ reputed subject, that means speaker, and said is a reputed verb. हे बाहेरील करता जो बोलणारा जो आहे तो बाहेरील जो स्पीकर आहे त्याला आपण reputed subject म्हणतो. reputed verb म्हणजे बाहेरील करताना क्रिया. and in double inverted comma it is called as a direct speech. हे अवतरण चिन्हातील जे आहे त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. मराठीमध्ये प्रत्यक्ष कथन. आणि हेच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे. रिपोर्ट द फॉलोइंग इन डायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन करायला सांगितलेलं आहे. तर काय करतो आपण अप्रत्यक्ष कथन? काय करतो की एखादा व्यक्ती कुठल्या तरी व्यक्तीला बोलतो म्हणजे ते, परंतु आपला काय संबंध नसतो म्हणून आपण ते काय करतो अप्रत्यक्ष. आपला काय संबंध नाही म्हणून आपण त्याला म्हणतो आपण तो वाक्य करतो. आपला आणि त्या बोलणाऱ्या व्यक्तीचा आपला काय संबंध नसतो म्हणून त्याला आपण अप्रत्यक्ष कथन म्हणतो. तो कसं करायचं? बघा, जो बोलणारा आहे तो तसाच ठेवायचा. रितेश सेड आहे, पण जर रितेश सेड हा म्हणजे रितेश जर कोणा उद्देशून बोलला असेल तर सेडच्या ऐवजी टोल्ड होतं. कधी कधी काय होतं की असं होतं की रितेश सेड मॅडम इथं आलं असतं. रितेश सेड टू मॅडम आणि मग कॉमा इंडियन कॉमा मध्ये आणि डबल इंडियन कॉमा मध्ये असलेलं असतं मे आय कम इन आणि क्वेश्चन मार्क दिला असता. परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे? रितेश सेड अवतरण चिन्हाच्या बाहेर दिलेलं आहे आणि अवतरण चिन्हामध्ये मे आय कम इन मॅडम घेतलेलं आहे. तर आपण काय करायचं? सेड त्या ठिकाणी सेड टू मॅडम असतं तर टोल्ड मॅडम आला असतं. जरी नसेल रितेश सेड आहे परंतु मॅडम आतमध्ये तर आपण तो बाहेर घ्यायचा. याचा अर्थ रितेश सेड टू मॅडम असं होतंय. आणि सेड टू जर असेल तर याचं टोल्ड. सेड टू असेल तर याचं टोल्ड आणि टोल्ड मॅडम बाहेरच घ्यायचं मॅडम. ओके,
म्हणजे रितेश टोल्ड मॅडम म्हणजे रितेश मॅडमला म्हणाला. आणि इथं अवतरण चिन्ह लिहायचं नाही. हे अवतरण चिन्ह लिहिण्यासाठी काय करायचं, हे दॅट हे शब्द अवतरण चिन्ह कॅन्सल करण्यासाठी काय करायचं, दॅट वी यूज अ कंजक्शन दॅट. आपण त्या ठिकाणी कंजक्शन म्हणजे जोड शब्द दॅटचा उपयोग करायचा. कशासाठी, तर हे रितेश सेड आणि मे आय कमी हे जे वाक्य जे आहे हे जोडण्यासाठी जोड शब्द म्हणून दॅटचा वापर करायचा. दॅट आणि काय करायचं, हा प्रश्नाचं वाक्य आहे. अगोदर साधं वाक्य तयार करायचं. कसं, की करता क्रियापद कर्म. आता या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद हे आहे. हे वाक्य कसं व्हायचं, आय मे कम इन. मॅडम पुढे आलेलं आहे, इथे पुढे घेतलेलं जातं. साधं वाक्य असं करता सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद आणि हेच फक्त मुख्य क्रियापद कम इन. ठीक आहे. तर हे कसं करायचं, आय म्हणजे मी म्हणजे कोण आहे बोलणारा, स्पीकर रितेश. रितेश सर नाम काय, ही. त्याचं नाम ही आहे. आय म्हणजे मी म्हणजे कोण बोललेलं आहे, आपला काय संबंध नाही, आपण प्रत्यक्ष नाही, आपलं हे रितेश तोंडचं वाक्य आहे. म्हणून रितेश मुलगा आहे म्हणजे सर्वनाम पुल्लिंग सर्वनाम आहे ही. इथे लिहायचं ही. मे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद सॉरी कसं आहे, प्रेझेंट टेन्स. मे इज अ हेल्पिंग वर्ब अँड इट इज अ प्रेझेंट टेन्स. हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि वर्तमान काळातील आहे. परंतु आतील जे प्रत्यक्ष कर्त्याचे क्रियापद आणि कर्ता जो आहे तो बाहेरील कर्त्याच्या आणि क्रियापदानुसार बदलतो. कळतंय का, जो अवतरण चिन्हाच्या बाहेर जे रिपोर्टेड सब्जेक्ट आहे, रिपोर्टेड वर्ब जे रितेश स्पीकर आहे, कर्ता आहे आणि सेड हे क्रियापद आहे, तर याच्या नुसार आणि याच्या क्रियापदानुसार आधी बदलतं. या ठिकाणी भूतकाळ आहे आणि या ठिकाणी आतमध्ये मे वर्तमान काळ आहे, तर ते मेचं काय होतं, भूतकाळ. मेचं भूतकाळ माइट. माइट नंतर काय, कमी तर कमी तसंच ठेवायचं, कमी. आणि इथं प्रश्नाची काही गरज नाही, इथं फक्त पूर्ण. अशा प्रकारे तयार व्हायचं इनडायरेक्ट स्पीच. तुम्ही काय सांगितलं ना, रिपोर्ट द फॉलोइंग इनडायरेक्ट. अशा प्रकारे हे इनडायरेक्ट स्पीच येते. प्रश्नाचं वाक्य असेल तर ते साधं करायचं अगोदर आणि त्यानुसार बदल करत राहायचं. ठीक आहे. आता असं येणं तसंच वरती राहते. आपण दुसरं वाक्य बघूया आपण. सेकंड सेंटेन्स, मिसेस सेन इकडे सेड आहे आता सेड रितेश कॉमा you are too early for the second grade. For the second period. हे कसं करायचं, तर हे मिसेस सेन इज अ रिपोर्टिंग सब्जेक्ट म्हणजे स्पीकर बोलणार. कोणाचं वाक्य आहे, मिसेस सेन, श्रीमती सेन यांचं. ते कोणाला म्हणतात, ते रितेशला बोलतात. रितेश, यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. हे कसं होईल बघा, तर मिसेस सेन सेड टू रितेश असं वाक्य कसं सांगतो, प्रत्यक्ष कर्ता कसं बघा, मिसेस सेन सेड टू. या ठिकाणी इथं काय याचा अर्थ काय, कुटुंबाचा सेड टू. इथं म्हटलं जातं वाचताना आपण असं वाचतो, मिसेस सेन सेड किंवा सेड टू रितेश. ओके, इथं कॉमा आहे, इथपर्यंत संपलं. आता अवतरण चिन्हात काय प्रत्यक्ष कर्त्यामध्ये, तर यू आर टू अर्ली for the second period. आता बघूया का बघा सारखं बघा. आता बघा मिसेस सेन सेड टू च्या ऐवजी काय करायचं, टोल्ड. सॉरी, पहिले वाक्यामध्ये बरं का आपण चुकलेलं आहे.
इथं काय केलं प्रश्न आहे, तर एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलला असेल तर टोल्ड. या ठिकाणी टोल्ड म्हणता नाही, टोल्ड पण चालेल, पण ठिकाणी काय करायला लागेल, प्रश्न विचारला म्हणून आस्क करायचा. प्रश्न विचारला असेल तर आस्क, सॉरी रितेश आस्क करणार, बरोबर. तर इथं बरोबर आहे, इथं म्हटलेलं आहे म्हणून इथं सेड टू रितेश, त्याच्यावर टोल्ड रितेश. रितेश संपलेलं आहे का, स्पीकर आणि रिपोर्टेड सब्जेक्ट आणि वर्ब संपले. आता डायरेक्ट प्रत्यक्ष करता जाऊ आपण, आणि हे कॅन्सल करण्याचं काय करतो आपण, दॅटचा वापर करतो. आणि इथं सर्व का, इथं प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून काय करतो आपण, इथं इफचा वापर करतो. इफचा, इफ सॉरी, प्रश्नार्थक वाक्य असेल म्हणजे हेल्पिंग वर्ब असेल. प्रश्नार्थक मध्ये सुद्धा कसं हेल्पिंग असेल, तर इफ किंवा वेदर, कसं इफ किंवा वेदर. परंतु वेदर स्पेलिंग आपल्याला थोडंसं वाटतं, त्यामुळे छोटं इफ लिहिलंय, इफ ही माइट कम इन, असं ठीक आहे. आता हे बघा, मिसेस सेन टोल्ड रितेश दॅट यू म्हणजे कोण, तू म्हणजे कोण, मिसेस कोण आहे बघा, मिसेस सेन सेड टू रितेश. यू म्हणजे तू म्हणजे कोण, रितेश. रितेश सर्वांत काय येणार आहे, हीच. मग असं ही आर हे वर्तमान काळातील आहे, परंतु सेड बाहेरचं कसं आहे, भूतकाळातलं आहे, म्हणून आरचं भूतकाळ काय होतं, ऑज. आरचं भूतकाळ ऑज किंवा वेर होईल. कशानुसार, वाक्यातला हा ही जर करता एक वचन असेल तर वॉज येईल, हे जर बाहेर असतं तर काय असतं, वेर असतं. टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड, आणि अवतरण सॉरी पूर्णविराम आणि पूर्णविराम. ठीक आहे. पुढचं वाक्य किंवा तिसरं वाक्य, पुस्तक होतं मी, तिसरं वाक्य, नंबर 3, रितेश I had left my bag at the shop. हेच कसं होईल प्रत्यक्ष, बघा मग हे कसं होऊ शकतं प्रत्यक्ष करता, रितेश, ठीक आहे, रितेश. आता कोणा म्हणलं आपल्याला माहित नाही, दिसत नाही काय, म्हणजे तो तिथेच रितेश सेड म्हणतो होता आपण, रितेश सेड कॉमा अवतरण चिन्हामध्ये I had left my bag at the shop. आणि तिकडे प्रश्न वगैरे साधं वाक्य आहे म्हणून अवतरण चिन्ह कंप्लीट. आता बघा, हे बाहेर काढता, बाहेर क्रियापद आणि हे प्रत्यक्ष कर्ता दिलं आहे. हे कसं करायचं बघा, रितेश सेड, तिथे काय कोणाला बोलायला दिसत नाही म्हणून आपण सेड तसंच ठेवूया आपण, रितेश सेड, आणि दोन वाक्य जोडताना द्यायचं, रितेश दॅट, आय म्हणजे मी म्हणजे कोण, रितेश. रितेश सर्व बोलला he had left my म्हणजे माझा म्हणजे कोणाचा, रितेश त्याचा, हीच, is a bag at the shop. ठीक आहे. चौथं वाक्य घेऊया,
रितेश I am sorry ma'am. I am sorry कॉमा केलेलं आहे आणि मॅम असं पडलेलं आहे. सॉरी इथे काय केलं नाही. तर हे आपण प्रत्यक्ष डायरेक्ट कसं होईल. रितेश सेड इथे सेड कॉमा I am sorry कॉमा मॅम आणि अवतरण कंप्लीट. असं होऊ शकतं अवतरण. बऱ्याच वाक्य तुम्हाला असे दिले जातात पण हे तुमच्या पाठीवर असं दिले म्हटल्यानंतर हे तुम्हाला असं पण देतील. रिपोर्ट द फॉलोइंग इन डायरेक्ट स्पीच मध्ये आणि 2 वाक्य तुम्हाला ते सोडवायला. कसं रितेश जो बोलणार आहे ते कसं ठेवायचं काय. आता हे आपण पहा मॅम शब्द वापरलेला आहे तो आपण असं म्हणू शकतो. मॅम म्हणजे कोण. हिज टीचर. असं घ्यायचं. रितेश सेड टू असं सेड टू आहे का नाही तर टोल्ड आहे. रितेश टोल्ड मॅम म्हणजे काय हिज टीचर त्याची शिक्षिका असं पण आपण लिहू शकतो किंवा मॅम म्हणलं तरी चालेल. रितेश टोल्ड हिज टीचर हे अवतरण चिन्ह कॅन्सल करण्यासाठी दॅट आय म्हणजे मी म्हणजे कोण. रितेश बोलतो. कोण बोलणार आहे. रितेश. रितेशचं नाम ही. एम वर्तमान काळ आहे. बाहेर इथे सेड वापरले आपण आहे का नाही. इथे काय तेव्हा सेड आहे भूतकाळ. ऑज सॉरी वाटते आपण घेतले आपण हे चिन्ह वापरलेलं आहे इथं पुढे झालं. हां आणि शेवटचं वाक्य तुम्ही सोडवायचं. फक्त मी वाचतो तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. मिसेस सेन देस अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. हे कसं आहे. मिसेस सेन कोणा म्हटलं आपल्याला माहीत नाही. खरं तर ते रितेशला म्हटलेले आपल्या पाठवून असं पण लिहू शकता माहिती असं ग्रेट धरून. मिसेस सेन टोल्ड रितेश हे बाहेरचं वाक्य आणि प्रत्येक वाक्य सोडण्यासाठी दॅट आणि देर इज आहे ते डेरचं देत असं द्यायचं आणि ॲपॉस्ट्रॉफ येस आहे म्हणजे त्याला म्हणतात देर इज होतं. इजचं वॉज होईल कारण का मिसेस सेन टोल्ड असणार आहे ठीक आहे. त्यामुळं कसं होईल. मिसेस सेन टोल्ड रितेश देर वॉज स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. किंवा जर तुम्ही रितेशचा उल्लेखच नाही केला तर मिसेस सेन सेड दॅट देर वॉज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन. ओके. आणि खालचा प्रश्न वाचून काय करा थोडीशी काय म्हणते. इमॅजिन देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन इन युअर स्कूल. कल्पना करायचं की तुम्ही शाळेमध्ये गोष्टी लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे. फ्रेम द नोटीस अबाउट द सेम टू बी पुट ऑन द नोटीस बोर्ड. कवर द फॉलोइंग पॉइंट्स. एक स्पर्धा आयोजित केली. The name of the competition, at what levels, date, time, venue, duration, fix of writing the story, points to be considered while judging winners, prizes, contact person for a participant interview. तर या मुद्द्यानुसार काय करायचं आहे तर थोडीशी स्टोरी कॉम्पिटिशन थोडीशी दिलेली जी माहिती आहे ती काय करायची तुम्ही तयार करायची. हां ठीक आहे. ओके थांबूया ठिकाणी आपण. हां